हॅलो नमस्कार सर्वांना. छंद रेसिपीच्या या यूट्यूब चॅनलमध्ये मी सुवर्णा आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत करते. आणि आज आपण आहे ना मुलांच्या आवडीचा असा चॉकलेट केक बनवणार आहोत. तो लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांनाच आवडतो असा हा छान केक मी बनवणार आहे. आणि एकदम परफेक्ट असा हा केक बनतो. आणि याचं प्रीमिक्स पण कसं बनवायचं ते पण मी यामध्ये सांगितलं आहे. आणि तुम्ही बघू शकताय किती एकदम स्पॉन्जी स्पॉन्जी आपला हा केक बनलेला आहे. खूप मस्त आणि छान हा केक बनतो. चला तर मग आता आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूया. तर आज आपण आहे ना चॉकलेट केक बनवणार आहोत. तर त्यासाठी इथे आहे ना सर्वप्रथम आपण आहे ना केक पॉट तयार करून घेऊया. मी केक पॉटला आहे ना थोडंसं ऑइल लावून घेते, म्हणजे आपला केक आहे ना एकदम इझी निघून येतो. आणि मी आता यामध्ये ना बटर पेपर ठेवून घेणार आहे. तुमच्याकडे जर बटर पेपर नसेल ना तर तुम्ही याच्यावरती ना आपला कोरडा मैदा असतो ना तो पण जरी असा भुगरला तरी पण आपला केक छान निघून येतो. हे बघा आपला केक पॉट तयार झालेला आहे. आता आपण बॅटर बनवून घेऊया. तर आता मी इथे ना 2 कपाच्या मेजरमेंटनी चॉकलेट केक बनवून घेणार आहे. तर मी इथं हे बघा 1 कप मैदा घेतलेला आहे आणि हा अर्धा कप आणि हे बघा अर्धा कप मी कोको पावडर वापरतीये. आणि हे आपण छान चाळून घेऊया थोडंसं. आणि आता त्यामध्ये आपण ना बेकिंग सोडा टाकून घेऊया. मी इथं टोटल 1 चमचा बेकिंग सोडा वापरलेला आहे आणि 2 टेबलस्पून बेकिंग पावडर आणि चवीनुसार थोडंसं नमक. सॉल्ट हे पूर्ण ऑप्शनल आहे, पण तुम्ही टाकून बघा, छान टेस्ट येते केकला आपल्या. आता आपण हे ना व्यवस्थित मिक्स करून घेऊया. हे बघा आपले चॉकलेट केकचं प्रीमिक्स आता छान तयार झालेलं आहे. आता आपण बॅटर बनवून घेऊया. तर आता इथे मी ना केकचं बॅटर बनवण्यासाठी ना एक पातेलं घेतलेलं आहे. मी जे 1 कपाचं मेजरमेंट आहे ना त्याचा हा 1/4 कप आहे. त्या कपाने मी 1 कप बटर घेतलेला आहे आणि 1 कप मी ऑइल वापरणार आहे. तर दोन्ही पण मिश्रण करून जर वापरलं तुम्ही ऑइल आणि बटर तर केक खूप छान टेस्टी बनतो आणि जास्त म्हणजे असे क्रम्स पण निघत नाही आणि खूप जास्त असा हार्ड पण बनत नाही. खूप छान बनतो. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. तर आता मी इथे ना 1 कप साखर घेतलेली आहे. हे आपण छान मिक्स करून घेऊया. हे साखर छान फेटून घ्यायची म्हणजे आपला केक छान बेक होतो आणि खूप असा स्पॉन्जी बनतो. आणि आता मी ना इथं यामध्ये ना 1 कप आहे ना दूध टाकून घेते. आणि दूध हे ना खूप थंड पण नाही खूप गरम पण नाही, रूम टेम्परेचरला जे दूध असतं ना तेच वापरायचं. दूध आणि साखर पण छान फेटून घ्यायची. हे तुम्ही जेवढं जास्त वेळ फेटवाल ना तर तेवढा आपला केक आहे ना छान फुगतो. आता आपण यामध्ये ना केकचं प्रीमिक्स टाकून घेऊया. प्रीमिक्स मिक्स करताना ना एकदाच टाकून मिक्स नाही करायचं, थोडं थोडं करायचं म्हणजे आपल्या केकच्या बॅटरमध्ये ना गुठळ्या जमा होत नाही.
एक आपलं बॅटर असं तयार झालेलं आहे, पण मला आता इथं थोडीशी दुधाची आवश्यकता आहे, तर मी दूध ऍड करते थोडंसं. हे बघा, फायनली आपलं बॅटर तयार झालेलं आहे आणि केकची बॅटरची कन्सिस्टन्सी ना ही अशी पाहिजे. हे बघा, एवढीच थिकनेसची पाहिजे, तर आपला केक छान बेक होतो. त्यामुळे छान स्पंजी आणि एकदम सॉफ्ट असा मस्त फुलतो पण खूप छान. ही अशी कन्सिस्टन्सी असल्यामुळे ना आपला केक छान बेक होतो, छान फुलतो आणि सॉफ्ट मस्त बनतो. आणि यामध्ये मी ना अजून फक्त 1/4 कप दूध ॲड केलेलं आहे. आणि हे बऱ्याच वेळेस काय होतं की हे ना आपलं जे मैदा असतो ना त्यावर डिपेंड करतं. काही मैदा थोडं जास्त दूध घेतो आणि काही मैद्यात ना दूध म्हणजे आपलं जेवढं 1 कपाचं मेजरमेंट आहे ना तेवढंच लागतं. तर हे बघा, फायनली आपलं बॅटर तयार झालेलं आहे. आता आपण हे केक पॉटमध्ये ओतून घेऊया. आणि बॅटर टाकल्यानंतर आहे ना आपला केकचा पॉट आहे ना थोडासा 2 वेळेस आहे ना टॅप करून घ्यायचा थोडासा, म्हणजे त्यात जे एक्स्ट्राचे एअर बबल्स असतात ना ते निघून जातात आणि आपला केक छान होतो. आणि बऱ्याच वेळेस काय होतं की त्यामध्ये एअर बबल जर राहिले ना तर जेव्हा केक बेक झाल्यानंतर त्यात खूप असं होल होतात मोठे. त्यासाठी ना केकचा पॉट असं छान टॅप करून घ्यायचा आणि मगच तो ओव्हनला ठेवायचा. तर मी आता इथं आहे ना ओव्हन प्रीहीट करून घेतलेला आहे आणि हा 180 डिग्री सेल्सिअसवर 15 मिनिटासाठी मी प्रीहीट करून घेतलेला आहे. आता आपण यात ना केक पॉट ठेवून घेऊया. आणि हा केक आता आपण 25 मिनिटासाठी छान बेक करून घेऊया आणि नंतर चेक करून बघूया. हे बघा, आता 25 मिनिटं झालेले आहेत. आपण आता ओव्हन उघडून बघूया आपला केक बेक झालेला आहे की नाही. हे बघा, आपला केक अजून 5 मिनिटं बेक होऊ द्यावा लागेल. बघा कसं साईडने पीठ चिकटून येतं इथे. हा केक आता आपण अजून 5 मिनिटासाठी छान बेक करून घेऊया. हे बघा, आता पुन्हा 5 मिनिटं झालेले आहेत. आता आपण पुन्हा आपला केक बेक झालेला आहे की नाही बघूया. हे बघा, फायनली आपला केक आहे ना छान बेक झालेला आहे. आता आपण हा काढून घेऊया. हे बघा किती मस्त आणि किती स्पॉन्जी आपला केक असा मस्त बेक झालेला आहे आणि तेवढाच टेस्टला पण छान झालेला असणार आहे नक्कीच. आणि हा केक थंड झाल्यानंतर तुम्ही मस्त याचे लेयर काढून त्याला क्रीम जर लावली तर एकदम बेकरीसारखा एकदम भारी असा हा आपला केक बनेल. तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा. जर ही केकची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या केकच्या रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि छंद रेसिपीचा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.